नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 23 जून 2026. मी म्हटलं होतं ना 21ला पाऊस सुरुवात होईल, 22ला आणखीन वाढेल आणि 23 आज आहे. आज देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस व्याप्ती वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर 24, 25, 26 असं करत करत 27, 30 तारखेपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी चांगला पेरणी योग्य होईल त्या शेतकऱ्यांना पेरणी करायला हरकत नाही, पण जमिनीमध्ये ईदभर ओल जाणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता राज्यात आज आहे 23 जून 2026. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज देखील सुरुवात काय होणार आहे म्हणजे कोकण पट्टीकून. आज कोकण पट्टीकून पाऊस सुरू झाल्याच्या नंतर घाटमाथ्यावर सुरू होईल. मग त्याच्यानंतर तो पाऊस आज पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर मुंबई, नाशिक, इगतपुरी, त्याच्यानंतर नाशिकला जाईल. पुन्हा आज नंदुरबारकडे जिल्ह्यामध्ये हजेरी लावी, धुळे जिल्ह्यात हजेरी लावीन, जळगाव जिल्ह्यात लावीन, त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी हजेरी लावीन, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हजेरी लावीन, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक भागात हजेरी लावीन, लातूर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच भागात हजेरी लावीन, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली, वाशिम ह्या पट्ट्यात देखील आज बऱ्याच भागामध्ये बऱ्याच भाग कव्हर केलेला दिसेल. म्हणजे सर्व दूर नाही पडणार, पण दररोज वेगवेगळ्या भागात हजेरी लावून पाऊस पुणे हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तिकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि आज देखील तिकडल्या भागात होणार आहे. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भ, पूर्व विदर्भ जमिनीमध्ये ओल पुरेसे गेले तर मग तुम्ही पेरणी करायला हरकत नाही, पण कमी ओल असली तर पेरणी करू नका. कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो सध्या आणखीन जवळपास हे तर 30 जून पर्यंत पाऊस आहे, पण त्याच्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील चांगला पाऊस बरसणार आहे, म्हणजे चांगला पाऊस होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. जूनपेक्षा जुलैमध्ये जरा जास्त पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सगळ्यात लक्षात. आज देखील बघा बऱ्याच भागात ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. काल देखील खूप ठिकाणी झाला, म्हणजे काल अहिल्यानगर झाला, जुन्नर, सिन्नर तिकडे झाला, त्याच्यानंतर नाशिककडे झाला, मुंबईकडे झाला, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात झाला, वाशिमकडे झाला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया तिकडे देखील झाला, नांदेड जिल्ह्यात काही भागात झाला, त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात झाला, जळगाव, संभाजीनगरकडे झाला, मग शिर्डी, कोपरगाव राहता बऱ्याच परिसर. असाच काय होणार आहे दररोज आणखीन हे 8 दिवसामध्ये सगळीकडे पाऊस पडणार नाही. जिथे नाही, ज्या भागात नाही गेला त्या ह्या 4-5 दिवसात सगळीकडे पाऊस, पण सगळ्याला मात्र पेरणी योग्य पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा.